नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट ब्रेड पकोडे. हे बनवायला जेवढे सोपी आहे, खायला तेवढेच टेस्टी वाटते. आता बाहेर पावसाळा सुरू झालेला आहे. यावेळेस आपल्याला काहीतरी खमंग मसालेदार खावंसं वाटते, तर अशासाठी हे ऑप्शन खूप चांगलं आहे. तर तुम्ही हे झटपट करू शकता आणि एकदम सोपी आहे बनवायला. तर हे कसं बनवायचं आहे बघूया. तर चला. ब्रेड पकोडा बनवण्यासाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. इथे मी कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतली आहे. कांदाही बारीक चिरून घेतला आहे. इथे मी मिरची, लसूण आणि आलं याची जाडसर भरट करून घेतली आहे, पेस्ट करून घेतली आहे. आपल्याला ब्रेड पकोड्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे 1 वाटी. यामध्ये आपल्याला तांदूळ पिठी टाकायची आहे. तांदळाची पिठी मी 1 चम्मच टाकत आहे. 1 किंवा 1.5 चम्मच टाकायचं आहे. यानंतर यामध्ये कलरसाठी हळद टाकत आहे थोडीशी आणि चवीपुरतं तिखट टाकत आहे. याच्यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ओव्यामुळे छान चव येते पकोड्याला. आणि बिलकुल चिमूटभर आपल्याला अशा चिमूटभर सोडा घालायचा आहे खायचा. यामध्ये आपल्याला आपण करून घेतलेली आलं, लसूण, मिरची याची पेस्ट घालायची आहे. कोथिंबीर आणि कांदा. आपण यामध्ये सगळे साहित्य घालून घेतले आहे. आता याला आपल्याला थोडं पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे करून घ्यायचं. एकदम खूप पातळ नाही करायचं आहे आणि खूप घट्टही नाही करायचं आहे. आपण थोडं पाणी घालून मी छान भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घेते सारण. इथे बघू शकता तुम्ही, आपण हे सारण एकदम पातळही नाही केलं आहे आणि खूप घट्टही नाही केलं आहे. एकदम भज्याच्या पिठाप्रमाणेच करून घेतलेलं आहे. तर असंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. आपण हे बेसनाचं सारण 5-10 मिनटं छान फेटून घेतलेलं आहे. याला आता आपण 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. इथे मी ब्रेड स्लाइस घेतलेले आहे. याला आपल्याला तुम्हाला ज्या आकारामध्ये कापायचे आहे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. मी त्रिकोणी आकारामध्ये कापून घेणार आहे. तुम्ही असे कापू शकता किंवा त्रिकोणी पण कापू शकता, आयताकृती कापू शकता. मी त्रिकोणी कापून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी या प्रकारे असे त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतलेले आहे. आपल्याला हे ब्रेड स्लाइस या सारणमध्ये छान असं डीप करायचं आहे आणि छान तळून घ्यायचे आपल्याला. मी असे डीप करून तळून घेणार आहे. आपण इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल तापलं आहे. आपण बघूया, एकदा चेक करून घेऊया. मी इथे हे 1 कण टाकलेला आहे. याचा पटकन वरती आला आहे. आपण थोडंसं कमी करायचं आहे गॅस. आणि आता आपण पकोडे तळून घ्यायचे आहे. मी असे डीप करून छान याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे, छान तळून घेणार आहे. छान पावसाळ्यामध्ये मस्त भरभर करून खायचे. झटपट खायलाही खूप टेस्टी वाटते आणि झटपट बनते. तर अशा प्रकारे मी छान तळून घेते सगळे ब्रेड पकोडे. छान असे ब्राऊन होतपर्यंत. आपले ब्रेड पकोडे एक साईड झालेले आहे. याला पलटून घ्यायचे आहे आणि आपल्याला असं अलटपलट करून छान खमंग तळून घ्यायचे आहे. मी छान खमंग तळून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेले आपले
पावसाळा स्पेशल खमंग खरपूस असे ब्रेड पकोडे। हे बनवायला खूपच सोपी आहे, खायला खूप टेस्टी वाटते, गाड्यावर मिळतात तसेच बनतात। या पद्धतीचा वापर करून तुम्ही पण बनवून बघा। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।